नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे आपल्या रोजच्या जीवनात अगदी गरजेचा विषय आहे भीती इंग्रजीची. आपण रोजच्या आयुष्यात जेव्हा व्यवहार करतो तेव्हा आपल्याला कुठेतरी एक भीती किंवा न्यूनगंड असतो. ती नेमकी घालवायची कशी, नेमके काय काय त्याच्यासाठीचे पर्याय आहेत, त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या छानशा विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉमिनिक कोस्टाबेर, जे कॉर्पोरेट ट्रेनर आहेत आणि हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे डिरेक्टरही आहेत. आणि या विषयावर तुमच्या प्रश्नांची आम्ही आवर्जून वाट बघतो आहोत. त्याच्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता 0226689204 या नंबरवर. नंबर पुन्हा एकदा सांगते 02266899204. आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यांमध्ये कायम असं असतं की काही लोकांना खूप छान बोलायचं असतं, विचार व्यक्त करायचे असतात, पण ते नेमके मांडायचे कसे, त्याच्याबद्दल एक न्यूनगंड किंवा भीती असते इंग्रजीबद्दल. ती नेमकी कशी घालवायची? कुठलाही भीती जर तुम्हाला काढायचं असेल तर यू हॅव टू ओव्हरकम इट. म्हणजे तुम्ही ते करूनच तुम्ही ओव्हरकम करू शकतो. समज तुम्हाला हाईटचा भीती आहे तर तुम्ही डोंगरवर जाऊन मग तुम्ही हायकिंग करणार किंवा काय, त्यावेळेला ते भीती निघणार. जर तुम्ही भीतीकडनं धावत असेल तर ते भीती तुमच्या मागे येणार. तर इंग्लिशचा भीती काढण्यासाठी तुम्हाला इंग्लिश बोलायला लागणार. पण त्याच्यासाठी आता समज रोज आत्तापासून मला समज सुरुवात करायची असेल तर मग मी कुठून सुरुवात करावी? हा, जर तुम्हाला अजिबात येत नसेल तर तुम्हाला कोणाबरोबर बसून त्यांच्याशी थोडाफार वाक्य शिकायला लागणार. जसं गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, ह्याचा अर्थ काय आणि त्याचा प्रोनाउन्सिएशन काय आहे हे तुम्ही एकदा शिकलं तर तुम्ही हळूहळू चालू करू शकता. त्यांच्याशीच तुम्ही पहिला प्रथम म्हणजे एक तर आम्ही त्याला स्टँडर्ड फ्रेज बोलतात. म्हणजे सकाळला काय बोलणार, दुपारला काय बोलणार, चहा घ्या तर त्यासाठी काय बोलणार, असं तुम्ही हे वाक्य शिकणार. त्यानंतर तुम्ही सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःचा परिचय कसा करायचा हे तुम्ही शिकू शकतो. सर, आपण एक मुद्दा मगाशी बोलताना एक चर्चेत आला होता की ओळख करून देताना मायसेल्फ हा शब्द चुकीने वापरला जातो. तर मग नेमकी ओळख कशी करून द्यावी, तिथूनच आपण सुरुवात करूया. ओके, तर मी माझं ओळख करतो. आय एम डॉमिनिक कोस्टाबेर ऑफ दी हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तर असं तुम्ही ओळख करणार. तुम्ही मायसेल्फ हे चुकीचं आहे आणि बरेच लोक ते बोलतात. बरोबर. सर, ही झाली सुरुवात. आता आपल्या रोजच्या आयुष्यात जसं तुम्ही म्हणालात की सकाळ किंवा त्याला मॉर्निंग असे छोटे छोटे शब्द झाले, पण सकाळी आपल्याकडे न्यूजपेपर येतो, वर्तमानपत्र येतं. मग त्याच्या वाचनाने किती फरक पडतो? त्याच्या वाचनाने भरपूर फरक पडणार. खास करून जर तुम्ही म्हणजे व्हॉट डू यू से, यू विल स्पीक इट आउट. म्हणजे मनात न बोलता तुम्ही वाचून बोलणार जोरात. तर लोकांना ऐकता येणार, स्वतःला तुम्हाला ऐकायला होणार. आणि तुमच्या कानावर ज्या वेळेला तुमचा शब्द येणार इंग्लिशमध्ये त्यावेळेला तुम्हाला ते सवय येतो. नाहीतर काय कधी कधी काय होते, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला गेलं तर आपला कानालाच आणि आम्हालाच विचित्र वाटतो, तर तुम्हाला पुढे बोलता येणार नाही. सर, मग आता समज आता आपण न्यूजपेपरमध्ये समज आता मी एखादा आर्टिकल, एखादा लेख जोरजोरात वाचते आहे, तर मोठ्याने बोलण्याची किंवा जसं आपण लहानपणी वेगवेगळ्या स्पर्धांची प्रॅक्टिस आरशात उभं राहून करायचो, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय छान टिप्स द्याल? तर आरसात बघण्याचं एवढं काय गरज नाहीये, कारण आरसात बघण्यासाठी तुमचा जो बॉडी लँग्वेज आहे ते सुधारण्यासाठी आहे. पण फक्त तुम्ही बोलायला चालू केलं, कुठेही चहा पिताना तुम्ही बोलायला चालू केलं स्वतः बरोबर, तर काय हरकत नाही. पण लोकांना तसं ऑड वाटतात. ऑड काय वाटतात, एक तर ऍक्च्युली घरातच भीती एक निर्माण करतात की काही झालं तर, फक्त इंग्लिश नाही, काही झालं तर लोक हसतील, लोक काय बोलणार, असं हे जो भीती आम्ही निर्माण करतो लहान मुलांमध्ये, तर ते जसं मोठं होत चाललंय ते निर्माण अजून ते जो भीती आहे अजून मोठं होत चालतं. तर लोक हसतील तर हसू दे, पण तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करायचं तर तुम्ही करा. तर लोक सिंगिंगचा प्रॅक्टिस करतात, म्युझिकचा प्रॅक्टिस करतात, क्रिकेट खेळण्याचं प्रॅक्टिस करतात. तर इव्हन क्रिकेटचा प्रॅक्टिस लोक एकटा करतात, इव्हन फुटबॉलचं. तर तुम्ही इंग्लिश बोलायला तुम्ही एकटा का नाही करू शकतो? आणि आजकाल एक टिप पण आहे असं की मोबाईलचा जमाना तर चालू आहे, तर तुम्ही ब्लूटूथ घेऊ शकतो किंवा तुम्ही कानात जे लावून तुम्ही बोलला तर लोकांना कळत नाही की तुम्ही फोनवर बोलताय की स्वतःशी बोलत असतो. तर तुम्ही बसमध्ये पण स्वतःशी बोलत बसू शकतो. जसं आता मोबाईलचा एक विषय काढला तसं मोबाईलमध्ये पण जो डिक्शनरी ऑप्शन आहे तो बहुतेकांचा ऑफ असतो, तर त्याचाही खूप छान वापर आपल्याला करता येतो. येस, बट सगळ्या मोबाईल्समध्ये नाहीये. काही मोबाईल्समध्ये ते T9 किंवा जे फॅसिलिटी. आणि जसं आपण बघतोय की रोजच्या जीवनात आपण एखादं वर्तमानपत्र वाचलं तर काही काही शब्द खूप कठीण असतात. समज आपण कोणताही न्यूजपेपर घेतला तर काही काही शब्द कठीण असतात, तर अशा वेळेला डिक्शनरीची मदत घेताना आपली खरं तर डिक्शनरीशी खूप छान मैत्री व्हायला पाहिजे. तर नेमकं डिक्शनरीचा कसा कसा वापर करावा ही इंग्रजीची भीती घालवण्यासाठी? बरेच डिक्शनरीज आहे. एक तर तुम्हाला इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश असं डिक्शनरीज आहे, किंवा इंग्लिशमध्येच तुम्हाला उदाहरण किंवा तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार.
तर सगळ्यात चांगलं लोकांसाठी इंग्लिश टू मराठी असं डिक्शनरी घ्या, त्याच्यात मराठी टू इंग्लिश पण असेल, आणि कुठला शब्द त्यांना कठीण वाटलं तर ते शोध लावू शकतो की त्याचा अर्थ काय, किंवा कोणतरी असेल त्यांचं जे त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांना एक्सप्लेन करू शकणार की याचा अर्थ काय आहे. म्हणजे कॉलेजेस आहे, मुलं शिकतात, टीचर्स आहे, कोणाला पण विचारू शकतो. पण तुम्हाला तसं लाज वाटला नाही पाहिजे की मी हा एक सोपा शब्द तुम्हाला विचारतोय वगैरे. सर हे झालं, पण आता एखादा स्पेलिंग समज लक्षात ठेवायचं असेल, सोप्यातलं सोपं स्पेलिंग समज आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, तर त्याच्यासाठी काय काय पण गोष्टी पाळल्या पाहिजेत? बरोबर. आता हा जो प्रश्न तुम्ही विचारला, तुम्ही सगळ्यात चुकीचा माणूसला विचारला, कारण मला आजपर्यंत मला स्पेलिंग येत नाही अजिबात. आय कॅन रीड व्हेरी वेल. माझा रायटिंग मध्ये हे मायक्रोसॉफ्टने चांगलं एक स्पेल चेक दिलंय, त्यामुळे मी करेक्ट करू शकतो. आणि दुसरं माझा मी आर्टिकल्स पण लिहितो, तर माझा मिसेस एडिटर आहे एका मासिकचं, सो शी करेक्ट्स द स्पेलिंग्स अँड कॉमर्स वगैरे. सो स्पेलिंग्स एवढं काही प्रॉब्लेम नाहीये, कारण जसं मी बोललोय मायक्रोसॉफ्टचं स्पेल चेक आहे. इव्हन तुमचं ईमेल मध्ये गेलं तर तिथे पण स्पेलिंगचं एक ऑप्शन आहे, तर तुम्ही ते चेक करू शकता. बरोबर. सर, मग एखाद्या शब्दाचा समज आपल्याला समानार्थी शब्द जर आपल्याला लक्षात ठेवायचा असेल, तर त्या दृष्टीने व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो? व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी बरेच काय काय करू शकतो. एक तर जसं मी बोललो, प्रॅक्टिस, तुम्ही बोलत राहायचं, न्यूजपेपर वाचा, मग इंग्लिश चॅनल्स पहा, जसं BBC न्यूज आहे, CNN तुमचं पण इंग्लिश चॅनल आहे, इंग्लिश न्यूज जो आहे. पिक्चर्स पाहताना इंग्लिश पिक्चर्स बघा. मग पुस्तक, लहान मुलांचं पुस्तक किंवा नॉव्हेल्स ते तुम्ही घेऊन वाचू शकतो. आणि मी तर प्रत्येक बॉटल सुद्धा वाचत बसतो. म्हणजे आता तुम्ही मिनरल वॉटर घेतलं, त्याच्यावर इंग्लिशमध्ये लिहिलं असतो, तर ते पण वाचा. त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स आहे, काय लिहिलं गेलंय. सॉसचा बॉटल्स आहे. तुम्ही नुसतं बेलपुरी आणि शेवपुरी पण घेतलं तर जो पेपरमध्ये येतो, तर ते कॅप्शन्स वाचा, म्हणजे फोटोग्राफ्सचा. आणि मला तर त्याचं एक हेच आहे, एडिक्शनच आहे. कुठेही काही मी वाचत बसतो. साईन बोर्ड आहे, तुम्ही ट्रेनमध्ये जर जात असेल तर देर आर दी साईन बोर्ड्स, म्हणजे ट्रेनचा बाहेर किंवा ट्रेनमध्ये पण ते तुम्ही वाचू शकतो. बरोबर. ही चर्चा पण अशीच सुरू ठरणार आहोत. तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. त्याच्यासाठीचा संपर्क साधण्यासाठीचा क्रमांक आम्ही देतो 0226689204 02266899204. सर, जसं आपण म्हणालो की एखाद्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी आपण बोललो, पण बाजारामध्ये अनेक काय काय कोर्सेस, क्रॅश कोर्सेस असतात की 4 दिवसात शिका किंवा 5 दिवसात शिका, तर त्याच्यावर किती भरोसा ठेवावा? नाही, 4 दिवसात आणि 5 दिवसात तुम्ही इंग्लिश तर शिकू शकत नाही, असं माझं तरी माहिती आहे. कुठल्याही भाषा तुम्ही शिकू शकत नाही 4-5 दिवसात. तर ह्या क्रॅश कोर्सेसवर नक्की तुम्ही काय वजन ठेवू शकत नाही, तुम्ही फेथ ठेवू शकत नाही. पण कुठलाही कोर्स तुम्ही केला तर त्याचा कोर्सचा असा डायरेक्ट फायदा होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. तुम्ही सगळ्यात चांगलं कोर्ससाठी अटेंड करा, पण तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, तुम्ही तुमचं होमवर्क करत नाही, मग कसं सुधारणार? तर आम्ही पण कधी कधी असं क्लासेस वगैरे चालवतात इन्स्टिट्यूटमध्ये, इंग्लिश वगैरे. तर ज्यांना इंटरेस्ट आहे, तुम्ही त्यांना नुसतं इशारा केला तर त्यांना कळणार काय चाललंय. पण काय काय लोकांना तुम्ही पूर्ण माहिती दिल्यानंतर तरी त्यांना इंटरेस्ट नाही, तर कसं करणार? सो यू हॅव टू टेक युअर ओन इंटरेस्ट इनिशिएटिव्ह, जे आम्ही बोलतात, तुम्ही स्वतः घेऊन तुम्ही शिकू शकतो. तर कोर्सेसचा पण गरज नाही, तुम्ही नुसतं घरात बसून तुम्ही शिकू शकतो. आता माझं उदाहरण असं आहे की मी शाळेत 8वी पर्यंत मराठी केलं आणि 5वी नापास झाला मराठीमुळे. पण नंतर ज्या वेळेला मी कामाला लागलं तर आय नीडेड टू स्पीक मराठी. मला मराठीत बोलायला हे आवश्यकता होती, तर मी बोलायला चालू केलं. आणि आज मी लेक्चर सुद्धा मराठीमध्ये देतो, मराठी आणि हिंदीमध्ये. म्हणजे आपल्याला जी गरज आहे त्याच्यावर आपण ओव्हरकम करून, त्याच्यावर मात करून आपण पुढे येण्याची गरज आहे. सर, क्रॅश कोर्सेस बरोबरच काय काही कॅसेट्स आणि सीडीजही बाजारात अवेलेबल असतात, त्याच्याबद्दलही खूप छान जाहिराती येत असतात, तर त्याची नेमकी प्रॅक्टिस कशी करावी? त्याच्यात कसं असतं की तुम्ही जे प्रोनाउन्सिएशन वगैरे आहे ना, ते तुम्हाला सांगतात आणि त्याचा युसेज सांगतात. पण इव्हन तुम्ही इंग्लिश गाणं ऐकला, तुम्ही कानाला लावून इंग्लिश गाणं ऐकलं, किंवा इंग्लिशचं जे स्पीचेस आहे, काही समज आता ओबामाचं स्पीच आहे किंवा आपला कुठला मिनिस्टरचं एक स्पीच असेल वगैरे, ते तुम्ही नुसतं कानाला लावून तुम्ही त्याचं प्रॅक्टिस केलं, म्हणजे ऐकायचं प्रॅक्टिस केलं, तर तुमचं पण होईल. बरोबर.
सो सर आपल्याला पहिला प्रश्न विचारतात मधुरा परचुरे आपल्याला प्रश्न विचारतात नवी मुंबईहून. मधुरा, नमस्कार सर, मला तुम्हाला विचारायचं होतं की ऍक्च्युली स्टेजवरती जेव्हा आपण इंग्रजीमध्ये भाषण वगैरे देतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स, आपली फ्लुएन्सी कशी चांगली बनवावी इंग्लिशची. काही भीतीमुळे ऍक्च्युली प्रोनाऊन्सिएशन येत असतं पण भीतीमुळे फ्लुएन्सी नसते, तर आणि ऍक्सेंट कसा आपला ब्रिटिश चांगला बनवावा ते विचारायचं होतं. तर त्याच्या बाबतीत मार्गदर्शन कराल का? ठीक आहे. तर तिचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला ते स्टेजवर जातोय तर स्टेजवर जाताना दोन टाईप आहे. एक तर तुम्हाला प्रिपेअर्ड स्पीच म्हणजे तुम्हाला सांगितलं 5 मिनिटासाठी तुम्हाला बोलायचं असेल तर ज्या वेळेला तुम्ही 5 मिनिटासाठी बोलायचं असेल तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे अगोदर तुम्ही प्लॅनिंग करणार की मी काय बोलणार आहे, त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्ही डिलिव्हर करू शकतो. तर तिथे तुमचं प्रोनाऊन्सिएशन, टायमिंग वगैरे सगळे तुम्ही प्लॅन करू शकतो. पण ज्या वेळेला तुम्ही स्टेजवर जाणार आणि क्वेश्चन आन्सर असणार त्यावेळेला जरा प्रॉब्लेम येतो. तर थोडाफार तुम्हाला माहिती असेल की कशावर ते विचारणार आहे, देन यू कॅन इम्प्रूव्ह युअर वे ऑफ स्पीकिंग. की 4-5 ओळी तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यानंतर तुम्ही जास्त हे जोर द्यायचं नाही की आता मी पण मराठी बोलताना माझं कधी इंग्लिशचा शब्द येणार, कधी ग्रामर चुकणार, पण याच्यावर मी लक्ष देत बसणार की जे मला माहिती द्यायचं त्याच्यावर मला लक्ष द्यायचं आहे. बरोबर. सर आणि मधुराचा आणखीन एक प्रश्न होता की ब्रिटिश ऍक्सेंट समज जर प्रॉपर आपल्याला करायचा असेल, त्याला जर योग्य करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करावं? तर ब्रिटिश ऍक्सेंट वगैरे जो आहे, ब्रिटिश आणि अमेरिकन ऍक्सेंट जो आहे, ह्या ब्रिटनमध्ये पण 2-3 ऍक्सेंट्स आहे. आणि खरं बघायला गेलं तर ब्रिटिश लोक पण त्यांचं प्रोनाऊन्सिएशन जो आहे ते चुकीचं आहे. इंडियामध्ये सगळ्यात चांगलं प्रोनाऊन्सिएशन आहे. ओके. तर ब्रिटिश ऍक्सेंट तिथे त्यांचं इव्हन कॉकनी म्हणून आहे. कॉकनी एक ऍक्सेंट आहे जे कोणाला पण समजायला होत नाही, फक्त तिकडच्या लोकांना समजायला होतं. तर फक्त समज एक कॉल सेंटरचं दृष्टीने विचारत असेल देन देर आर ट्रेनिंग प्रोग्राम्स फॉर कॉल सेंटर्स इन ब्रिटिश अँड अमेरिकन ऍक्सेंट. बरोबर. आपल्याला भारत वावळ प्रश्न विचारताय डोंबिवलीहून. विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आपण भारतीय लोक जे इंग्लिश बोलतो त्यांचे उच्चार अतिशय स्पष्ट असतात आणि समजण्यास हे सोपं जातं. पण साधारणतः फॉरेनर्स म्हणजे अमेरिकन, इंग्लंड, लंडन किंवा इतर जे इव्हन क्रिकेटर जे कॉमेंट्स करतात त्यांची भाषा टोनिंग अतिशय वेगळं असतं आणि एकदम फास्ट असतं. ते समजणं थोडं कठीण असतं. आता ते चांगलं वाटतं आपल्याला, तर असा फरक का जाणवतो वगैरे. धन्यवाद. नाही, त्यांचा प्रश्न मला सर त्यांचं असं असं की भारतीय आपण जे बोलतो ते अतिशय, जसं तुम्ही म्हणालात की अतिशय स्पष्ट उच्चार असतात आपले, तर बाकी जे समज आपण क्रिकेटची कमेंट्री ऐकतो आहोत किंवा काही, तर त्यांच्या ऐकायला कठीण जातं, तर मग नेमकं कसं त्याच्याशी कोपअप करावं? त्यांचं कॉमेंट्री वगैरे जो म्हणजे ज्यांचं स्टाईल आहे, जर आम्ही स्वतः तसा बोलायला लागलं तर आम्हाला कळणार. खास करून ते थोडं खेच ओढून घेतात शब्द. आणि ज्या वेळेला इंडियन्स बोलतात तर आम्ही जरा स्पीड मध्ये बोलतात, ते जर हळूहळू बोलतात तर वाक्य ते खेचून घेतात आणि शब्द पण खेचून घेतात. तर आम्हाला आपला कम्प्युटरमध्ये जरा ते शब्दाला जरा कॉम्पॅक्ट केलं पाहिजे तर आम्हाला समजायला होणार. बरोबर. आणि रोजच्या ह्याच्यात पण आपण जेव्हा क्रिकेट मॅच बघत असतो तेव्हा पण आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन समज ऐकलं, आपल्याला त्याची जास्त माहिती कळू शकेल. अशाच काही प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत, तुमच्या प्रश्नांची वाट बघतो. त्याच्यासाठी संपर्क साधू शकता तुम्ही 0226689920 या नंबरवर. आणि आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.